हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी आणि मीरामध्ये झटापटी होत असते. तेव्हा कालकाया इकडे पळून जायला निघतो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, त्या मंजिरीला सोड, हा कालकाया हा राक्षस पळून चालला आहे, याला पकड. तेव्हा तो निघून जायला लागतो. तेवढ्यात अंबिका त्याला हात लावते. त्याला हात लावल्यामुळे तो पुन्हा फेकला जातो आणि त्याची शक्ती सगळी डाऊन होते. तेव्हा मीरा पटकन तो खंजीर काढते आणि मंजिरीला तिने डोक्यावर आदळलेलं असतं म्हणून मंजिरी खाली कोसळलेली असते. मीरा खंजीर घेऊन पुढे जाते. तेव्हा मंजिरी ओरडत असते की कालकाया. तेव्हा मंजिरी काहीच करू शकत नाही. मीरा त्याच्याजवळ जाते आणि त्याला त्या खंजीरने त्याच्या पोटात वार करते. पोटात वार केल्यामुळे कालकाया हा अर्धा अर्धा करत करत संपूर्ण नाहीसा होतो आणि त्याच्या मूळ रूपात येतो. तेव्हा मंजिरी आणि अंबिका बघतच असतात. अंबिका देवी आईचे आभार मानते आणि मीरा आणि अंबिका बघतच असतात. अंबिका देवी आईचे आभार मानते. अंबिका मीराकडे बघते आणि त्या दोघीजणी एकमेकांकडे बघून हसत असतात आणि त्यांनी केलेलं पूर्ण कार्याबद्दल त्यांना समाधान वाटत असतं. तेव्हा मीरा आणि अंबिका पटकन एकमेकांकडे येतात आणि मिठी मारतात आणि खूप खुश असतात. मंजिरीकडे त्या बघतच असतात. इकडे तो खरावाला अथर्व त्याच्या कॉन्शियस मूडमध्ये असतो. तो फक्त हलत असतो. तो त्या कबडमधनं बाहेर येऊन मंजिरीच्या खोलीत उभी राहतो. इकडे अंबिका आणि मीरा मंजिरीजवळ जात असतात. मंजिरीला खूप राग येत असतो. तिच्या सगळ्या पथ्यावर पाणी फिरलेलं असतं. तेवढ्यात नर्मदा ही अथर्व करत अथर्वकडे जाते. नर्मदा अथर्व करत येते. अथर्व स्टकच असतो. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व, तिला कळत नसतं. ती पटकन अथर्वला हलवते आणि अथर्व एकदमच शुद्धीत येतो. तेव्हा आणि शुद्धीत आल्यावर नर्मदा बोलते की अथर्व काय झालं. तेव्हा अथर्व बोलतो की मी इथे. तेव्हा नर्मदा बोलते तुझ्याच घरात आहेस तू, तुझ्या आईच्या खोलीत. तू बरा आहेस ना अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो की आई. तेव्हा नर्मदा बोलते की अरे तेच सांगायला आली मी. तुझी आई तू चल तुमच्या खोलीत. तुझी आई कुठे तेही तुला कळेल आणि नक्की काय चाललंय तेही तुला कळेल. तेव्हा अथर्व बोलतो की काय चाललंय. तेव्हा नर्मदा बोलते की अरे तिथे गेल्याशिवाय कसं कळेल, तू चल लवकर माझ्याबरोबर, आणि त्याला हात धरून घेऊन जाते. इकडे मीरा मंजिरीला बोलते की मंजिरी, तुला काय वाटलं तू असे मायावे खेळ खेळशील आणि जिंकशील. तू कितीही खेळ खेळलीस ना, कितीही कपट केलंस ना, तरीसुद्धा सत्याला हरवण्याची ताकद तुझ्या शक्तींमध्ये नाही आहे. आज जे घडलं ती फक्त सुरुवात होती. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या मायाव्या शक्तींपुढे सगळ्यात मोठी महागौरी देवी आहे. तेव्हा अंबिका बोलते मग मंजिरी आता पुढे काय. एखादा नवीन डाव रचशील हो ना. पण आता तू काहीही कर, आम्ही शांत बसणार नाही. तुझा प्रत्येक डाव, प्रत्येक कट आम्ही उधळून लावू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव मंजिरी, तुझा शेवट आता जवळ आला आहे. तेव्हा अंबिका बोलत असते की तुझा शेवट आता जवळ आला आहे. तेवढ्यात दरवाजाचा आवाज येतो. नर्मदा दरवाजा वाजवते आणि बोलते की मीरा. तेव्हा अंबिका आणि मीरा एकमेकींकडे बघतात. मंजिरी सावरते पटकन. तेव्हा मीरा इकडे तिकडे बघते. सगळे खाली ड्रेसिंग टेबलचे सामान खाली पडलेलं असतं. त्यांचा फोटोही खाली पडलेला असतो. तेव्हा अंबिका मीराला थोडं धीर देते. अंबिका पटकन चुटकी सरजे सगळ्या घरातला पसारा व्यवस्थित करते. त्यांचा फोटोही व्यवस्थित करते आणि कढीही ओपन करते. तेवढ्यात अथर्व आणि नर्मदा आतमध्ये येतात आणि नर्मदा बोलते की बघ. तेव्हा बघतात मीरा पटकन तो खंजीर लपवते. बघतात ते दोघी शांत उभे असतात. तेव्हा अथर्व आणि नर्मदा पुढे येते. तेव्हा मंजिरी बोलते की काय रे. तेव्हा अथर्व बोलतो काय झालं. तेव्हा मंजिरी बोलते हां, ते आम्ही महत्त्वाचं बोलत होतो. तू बोल ना, काय झालं. नर्मदा का आली. तेव्हा अथर्व बोलतो की तू मला रूममध्ये बोलवलं होतं, तुला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. तेव्हा मंजिरी बोलते की मला. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, कदाचित मला काहीतरी बोलायचं होतं पण आठवत नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हां, तुला आठवलं की सांग ना, मग बोलू आपण. मीरा, आपण बोलूया. तेव्हा मीराही मान डोलवते. तेव्हा मंजिरी चालली जाते. तेव्हा अथर्व नर्मदाला विचारतो की कुठे काय झालं आहे. तेव्हा नर्मदालाही काही कळत नसतं. तेव्हा ती गोंधळते आणि बोलते की नाही, मला वाटलं असेल काहीतरी झालं आहे, पण नसेल झालं. तेव्हा नर्मदा बोलते की मी येते. तेव्हा नर्मदाही चालली जाते. तेव्हा अथर्व मीराजवळ येतो आणि बोलतो की मीरा, आई आणि तुझ्यामध्ये काही झालं नाही ना. तेव्हा मीरा बोलते की नाही, आम्ही मायाबद्दल बोलत होतो. तेवढ्यात अथर्व शांत होतो आणि बोलतो की माझा चष्मा कुठे ठेवला आहे मी. इकडे मंजिरी तणफण करत बाहेर येते.
आणि चिडचिड करत असते की अशक्य अशक्य हे ती मीरा एक मनुष्य असून कालकायाला कशी संपवू शकते. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, काहीतरी करायलाच हवं. दिवसेंदिवस यांची हिंमत वाढत चालली. इतके दिवस मी जे सांभाळून ठेवलं आहे ती ह्या दोघी उद्ध्वस्त करणार. तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. तेवढ्यात तिकडनं गार्डनमधून दादासाहेब येत असतात. मंजिरीला असं तणफण करताना बाहेर लांबूनच दादासाहेब बघतात. तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. ती बाहेर जी झाडांची कुंडी ठेवली असते त्याला लात मारते आणि तणफण करत चालली जाते. तेव्हा दादासाहेब तिला लांबूनच बघत असतात आणि बोलतात की मंजिरी एवढं का चिडली, आणि ते मंजिरीच्या मागे चालले जातात. तेव्हा मंजिरी तणफण करत आउट हाऊसकडे येते. दादासाहेब येतात. ते तिला आउट हाऊसमध्ये जाताना बघून बोलतात की मंजिरी इथे काय करते. मंजिरी आउट हाऊसमध्ये जाते आणि तिची जी मार्जरीची आणि तिची ती लाल खोली असते तिचा दरवाजा ओपन होतो. मंजिरी केस मोकळे सोडते आणि आतमध्ये जाते. दादासाहेब मंजिरीच्या पाठोपाठ आउट हाऊसच्या बाहेर तर आलेले असतात. दादासाहेब तो लाल खोलीचा दरवाजा बघतात. ते थोडे घाबरतात तरीही ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. तर ते आतमध्ये जाऊन त्यांना भीती वाटत असते, कारण की त्यांना स्वप्नात तो दरवाजा दिसलेला असतो आणि ती खोली दिसलेली असते. इकडे मंजिरी मार्जरीशी बोलत असते. तोपर्यंत दादासाहेबांनी बघितलेलं नसतं. मार्जरी मंजिरीला बोलत असते की मंजिरी तू असं कसं करू शकते, आपले प्रयत्न वाया गेले, आपली शक्ती वाया गेली आणि यात सगळ्यात महत्त्वाचं घडायचं म्हणजे जे घडायला हवं ते घडलं नाही. आपण तोंडावर पडलं, आपण त्या दोघींसमोर हारलं. आपला हा आत्मविश्वास त्या दोघींचा आत्मविश्वास वाढवेल. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी मला खरंच कळत नाही हे कसं घडलं. मी त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न केला पण मीराने शेवटी तो तिचा डाव साधलाच. मला असं कळत नाही की कालकायाला कोणी कसं संपवू शकतं. तेव्हा मार्जरी बोलते नाही मंजिरी, हे आधीपासून महागौरीने ठरवलं असणार. तेव्हा मंजिरी बोलते हे सगळं त्या महागौरीने खूप हुशारीने घडवून आणलंय. मला तो खंजीर बघताच संशय आला होता आणि तो खंजीर घेण्यासाठीच आपण कालकायाला मीराच्या खोलीत पाठवलं होतं. पण तो तिच्या खोलीत गेला आणि त्या दोघींनी त्याला ओळखलं आणि संपवलं. मार्जरी कालकाया त्याचा बळी न घेताच नष्ट झालाय आणि मला आता भीती वाटते की काहीतरी अघटित घडणार आहे. तेव्हा मार्जरी बोलते ते घडेलच, असं काहीतरी घडणार आहे आणि ते अटळ आहे. इकडे दादासाहेब बोलतात की तीच गुहा आहे जी मला स्वप्नात दिसली होती. ही खरी कसं काय, मंजिरी या गुहेत काय करते. तेव्हा दादासाहेबांना हेही आठवतं की मागच्या वेळेस ते त्या गुहेत गेले होते तेव्हा मंजिरी त्याच्यासोबत तिथे होती. तेव्हा दादासाहेब खूप घाबरतात आणि पटकन गुहेबाहेर पळत येतात आणि त्या गुहेचा दरवाजा बंद होतो. इकडे मीरा अंबिकाला बोलत असते की ताई तुझे आभार कसे मानू मला कळतच नाही आहे. आज जर तू वेळेवर आली नसतीस आणि त्या राक्षसाला तुझा स्पर्श झाला नसता तर तो खंजीर त्या मायावी राक्षसाच्या हाती आला असता. अगं त्याला हरवणं खूप कठीण झालं असतं आणि त्यापेक्षा मोठं तो खंजीर मंजिरीच्या हाती लागला असता आणि खूप मोठा अनर्थ झाला असता. अगं तेव्हा अंबिका तिला समजवते की खूप मोठा अनर्थ टळला आहे. आजीने सांगितल्याप्रमाणे तू त्या मायावी राक्षसाचा अंत केलास. मीरा शक्य न होणारी गोष्ट आपण दोघींनी मिळवून शक्य केली. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते मीरा तुझ्या लक्षात येते एक राक्षस एका मायावी राक्षसाला आपण मारले. अगं तेव्हा मीरा सांगत असते की ते झटापट सुरू असताना मी खूप घाबरली होती. अगं काहीतरी घडणार आहे असं वाटत होतं. तेव्हा अंबिका बोलते की मीरा पण तू त्या मंजिरीचा चेहरा बघितला, पडला होता, आपण तिला तोंडावर पाडलं ना. तेव्हा मीरा बोलते की ताई पण हा मंजिरीचा पराभव होता ना, ती आता खूप खवळली असेल अगं, कारण की हा तिचा खूप मोठा अपमान होता. ती आता गप्प बसणार नाही, अगदीच भयानक मोठा कट रचेल. पण ताई मंजिरीकडे किती भयानक विद्या आहेत हे स्पष्ट झालं आहे आता, ती काहीही करू शकते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा पण काहीही झालं तरी आपण मात्र घाबरायचं नाही, कारण की आपल्याकडे महागौरी मातेची शक्ती आहे आणि महागौरी मातेपुढे ही असली काळी शक्ती कधीच टिकू शकत नाही. अगं तेव्हा मीरा बोलते की बरोबर आहे, मंजिरीने काहीही केलं तरीसुद्धा आपण तिचं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय गप्प बसायचं नाही. इकडे दादासाहेब खूप घाबरतात, पळत पळत घरात येतात. त्यांना सोप्यावर बसतासुद्धा येत नाही, पडतात ते खूप घाबरलेले असतात. तेवढ्यात मीरा येते आणि बोलते की दादासाहेब काय झालं, थांबा मी पाणी आणते. तेव्हा मीरा पटकन त्यांना पाणी घेते. तेव्हा अथर्व येतो. तेव्हा दादासाहेब अथर्व दादासाहेबांना हात लावतो. दादासाहेब खूप दचकतात. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा काय झालं. तेव्हा दादासाहेब त्याला खाली बसवतात. तेव्हा मीरा पाणी देते आणि बोलते की दादासाहेब हळू, काय झालं सांगा, तुम्ही एवढे घाबरलेले का आहात आणि कशामुळे. तेव्हा अथर्व बोलतो आपण डॉक्टरांकडे जाऊ. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही डॉक्टरांकडे नको, मी बोलतो. तेव्हा मीरा बोलते बोला. तेव्हा दादासाहेब बोलतात की मी ते मंजिरी. तेव्हा मीरा जोरात ओरडते मंजिरी आणि परत अथर्वकडे बघून बोलते की आईसाहेबांचं काय, बोला ना.
तेव्हा अथर्व बोलतो, आईला काही झालं आहे का बाबा, बोला ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की आईला काही नाही झालं, पण ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते खूप घाबरलेले असतात. तेव्हा दादासाहेब घाबरले आपल्याला सांगत असतात की मी बाहेर गेलो. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेबांचं काय बोलत होतात सांगा ना. तेवढ्यात मंजिरी येते. दादासाहेब बोट दाखवणार, तेवढ्यात मंजिरीकडे बोट दाखवताच शांत बसतात. तेव्हा मंजिरी बोलते की दादासाहेब. तेव्हा मंजिरी असं तिला काही माहीतच नसतं. तेव्हा दादासाहेब काहीच बोलू शकत नाही, त्यांचे शब्दच फुटत नसतात. त्यांना सारखे ती गुहा, मंजिरी गुहेमध्ये घुसते ते आठवतं, ते आतमध्ये जातात ते सगळं आठवतं, पण त्यांचे शब्द फुटत नसतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.